भारत आणि चीनच्या सीमेवरील तणावानंतर दोनही देशांचं सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। सैन्यातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हॉट स्प्रिंग आणि गोग्रा या परिसरातून दोनही देशांचं सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। ती काही दिवसातच संपेल। प्रशांत कदम आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, हे दोन भाग नेमके कोणते आहेत जिथून सैन्य मागे घेतलं जात आहे आणि अजित डोवाल यांच्या बैठकीनंतर हे सगळं झालं असंही बोललं जात आहे। ज्यानंतर 15 आणि 16 जूनच्या मध्यरात्रीची घटना झाली त्याच्यानंतर सुद्धा दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सातत्यानं घडतच होत्या, लष्करी पातळीवरती असेल। आणि या सगळ्या घटनेनंतर 2 दिवसांपूर्वी म्हणजे रविवारी एक महत्त्वाची बातमी आलेली होती की चीन आपलं सैन्य माघारी घ्यायला तयार झालेलं आहे। आणि आत्ता या संदर्भात जी बातमी आहे ती मॅक्सर जी अमेरिकन कंपनी आहे त्यांच्या हाय रिझोल्युशन सॅटेलाईट इमेजेस जे आहेत त्याच्यामधून हे स्पष्ट दिसतंय की जवळपास 2 किलोमीटर चीनचं सैन्य जे आहे ते माघारी गेलेलं आहे। गलवान खोऱ्यामध्ये ज्या ठिकाणी घटना घडलेली होती तिथून आणि हॉट स्प्रिंग्ज आणि गोग्राचा जो भाग आहे या 2-3 ठिकाणाहून चीननं आपलं सैन्य जे आहे ते जवळपास 1.5 ते 2 किलोमीटरपर्यंत आत घेतलेला आहे। अर्थात हा अमेरिकन कंपनीच्या सॅटेलाईटचा दावा आहे आणि अजूनही भारतीय लष्कराचं याच्या संदर्भात अधिकृत वक्तव्य जे आहे ते आलेलं नाही आहे। लष्करी अधिकारी अजूनही तेच सांगतायत की जेव्हा चर्चेच्या फेऱ्या होत आहेत त्याच्यामध्ये हे ठरलेलं आहे की पुढचे 2 ते 3 दिवस ही अंमलबजावणी होते की नाही याच्यावरती निगराणी ठेवली जाईल आणि जेव्हा ही प्रक्रिया पूर्ण होईल तेव्हाच मानलं जाईल की माघार झालेली आहे। आणि त्या अनुषंगानं आपल्याला खरं तर अजून 2 ते 3 दिवस थांबावं लागेल की खरोखर चीनची माघार झालेली आहे की नाही हे कळायला, कारण जेव्हा 3 दिवस उलटतील त्याच्यानंतर हे स्पष्ट होईल की चीननं त्या ठिकाणी कुठलीही पुन्हा सैन्याची हालचाल केलेली नाही आहे किंवा कुठलंही टेम्पररी कन्स्ट्रक्शन उभारलेलं नाही आहे। पण किमान त्या ठिकाणच्या 2-3 जागावरून चीननं अशा पद्धतीनं माघारी जाणं ही सुद्धा भारताच्या ज्या पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत, जे दबावाचं राजकारण सुरू आहे त्याला आलेलं एक यश म्हणता येईल। विशेषतः राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चीनच्या विदेश मंत्र्यांशी फोनवरून बातचीत केलेली होती आणि त्याच्यानंतर या सगळ्या प्रक्रियेला वेग आलेला आहे। दुसरी एक अजून चिंतेची बाब अशी आहे की आपण या 2-3 स्पॉटबद्दल बोलतोय, मात्र याच्याशिवाय असे काही स्पॉट आहेत, उदाहरणार्थ पँगॉन्ग लेक असेल किंवा इतर फिंगर 8 आणि या संपूर्ण पूर्व लडाखमधले की ज्या ठिकाणी चीनचं सैन्य अजूनही पूर्णपणे मागं हटलेलं नाही आहे। त्यामुळं जेव्हा मेजर जनरल स्तरावरच्या चर्चा होत होत्या त्याच्यामध्ये सुद्धा हेच ठरलेलं होतं की एका पॉईंटची चर्चा झाल्यानंतर दुसऱ्या पॉईंटकडे जायचं। त्याच्यामुळं हे पहिल्यांदा किती यशस्वी माघार आहे हे स्पष्ट झाल्यानंतर कदाचित पुढच्या सगळ्या पॉईंट संदर्भातली चर्चा जी आहे ती सुरू होऊ शकेल। प्रशांत, तू आपल्यासोबत राहाच कारण आणखी एका बातमी संदर्भातली माहिती तुझ्याकडनं घ्यायची आहे। त्या बातमीकडे आपण वळूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चीनच्या मुद्द्यावरती कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक घेऊन आढावा घेण्याची सुद्धा शक्यता आहे। प्रशांत कदम आपल्यासोबत पुन्हा एकदा आहेत। प्रशांत, या बैठकीबाबतचे काय अपडेट्स आहेत? ज्ञानदा, कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी ही देशाच्या सुरक्षेबद्दल निर्णय घेणारी सर्वोच्च समिती आहे आणि सातत्यानं याच्या संदर्भात बोललं जात होतं की जेव्हापासून 6 मे पासून खरं तर हा वाद सुरू झाला आणि तेव्हापासून कुठलीही बैठक जी आहे ती या कमिटीची झालेली नव्हती आणि त्याच्यामुळं आपण नेमके किती गांभीर्यानं या सगळ्या समस्येकडे बघतो याच्या संदर्भातले प्रश्न विरोधक उपस्थित करत होते। पंतप्रधान स्वतः लेह लडाखला जाऊन आले, ती एक चांगलीच गोष्ट होती, मात्र त्याच्यानंतर सुद्धा CCSची बैठक जी आहे ती झालेली नव्हती आणि म्हणून या बैठकीबद्दलचे प्रश्न उपस्थित होत होते। आज कॅबिनेटची बैठक होणार आहे, त्याच्या आधी CCSची सुद्धा बैठक होणार आहे असं सांगितलं जात आहे आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा सुरू होईल। खरं तर जेव्हा पंतप्रधान लेहला पोहोचले होते तेव्हा त्यांनी चीनच्या विस्तारवादाबद्दल एक मोठं विधान केलेलं होतं आणि त्यांचं तिथं जाणं हे सुद्धा चीनला एक प्रकारे मेसेज देणार होतं। मात्र त्याच्यानंतर जेव्हा देशांतर्गत पातळीवरती अशा बैठका होतील, एक अजेंडा ठरेल, कुठल्या तरी एका प्रक्रियेनं आपण जेव्हा या सगळ्या गोष्टी करू तेव्हा आपण चीनच्या या सगळ्या आगळीकीबद्दल अधिक गांभीर्यानं पाहतोय हा मेसेज जात असतो आणि त्याच्यामुळे ही बैठक जी आहे ती जास्त महत्त्वाची आहे। साहजिक आहे, चीन सीमेवरच्या ज्या काही घटना घडत आहेत त्याचा संपूर्ण आढावा जो आहे तो या बैठकीमध्ये घेतला जाईल आणि पुढची रणनीती जी आहे त्याच्या संदर्भातली सुद्धा चर्चा या बैठकीत होईल। प्रशांत, त्या संदर्भातली ताजी माहिती वेळोवेळी जाणून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद।